नमस्कार, कविताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण असं एक भन्नाट पदार्थ बनवणार आहोत, ज्वारीचा डोसा. त्यासाठी 1 वाटी रवा, 2 वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धा वाटी दही घालायचं आहे. दही जर आंबट असेल तर थोडं कमी जरी घातलं तरी चालते. आता यात आपण थोडं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे. आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे. मिक्सरला फिरवल्यामुळं गुठळ्या नाहीत, अजिबात एकदम स्मूथ झाले आहे. त्यात चवीनुसार मीठ आणि 1 छोटा चमचा खायचा सोडा घालायचा आहे. याला मिक्स करून घ्यायचे आहे. हे मिक्स झाले 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचे आहे. तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊ. त्यासाठी छोटी वाटी शेंगदाणे, थोडे डाळे, 5-6 लसणाच्या पाकळ्या, कढीपत्त्याची 4 पाने आणि 5-6 हिरव्या मिरच्या. मिरची तुमच्या आवडीनुसार घालू शकता. चवीनुसार मीठ आणि छोटा चमचा 1 साखर. थोडं पाणी घालून याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता ही आपली चटणी एकदम रेडी झाली आहे. त्यासाठी आपण तडका तयार करू. गॅसवर पातेलं ठेवले आहे. त्यात 2 चमचे तेल घातले आहे. छोटा चमचा मोहरी तडली की जिरे घालायचे आहे. सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत. आणि आता आपला तडका तयार झाला. त्यात चटणी घालून घ्यायची आहे. हे पहा, चटणी आपली किती छान तयार झाली आहे. आता पिठाला आपण 10 मिनिट झाले आहे. त्यासाठी आपण गॅसवर पॅन ठेवू. थोडंसं तेल घालून घेऊ. नाही घातले तरी चालते, तरी मी थोडं घातले आहे. याला पळीने अजिबात फिरवायचं नाही. थोडे बॅटर आपोआपच पसरते व त्याला चांगले जाळी बनते. हे पहा, स्पंज होत आहे, जाळी बनत आहे. याला दुसऱ्या बाजूने पण पलटून घेऊ. एकदम खमंग खुसखुशीत आणि छान होतो हा ज्वारीचा डोसा. तुम्हाला जर माझे पदार्थ आवडत असतील तर तुम्ही लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा खूप छान डोसा तयार झाला आहे. आता याला आपण काढून घेऊ. हा दुसरा डोसा टाकले आहे. त्याला आपण दुसऱ्या बाजूने पलटून घेऊ. याची जाळी बघा किती छान झाली आहे. याला पण आपण काढून घेऊ. आता माझे 4-5 डोसे तयार झाले आहेत. आता हे चटणीसोबत सर्व करायचे आहे. हे पहा, याला जाळी पण किती छान झाली. याला आपण अजिबात पसरवायचे नाही. टाकले की बॅटर आपोआप पसरते आणि जाळी इतकी छान बनते. तुम्ही पण नक्की हा ट्राय करा आणि कसं झालं तो मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. कितीक वेळा असं झटपट खाण्याची इच्छा होती, त्यावेळेस हा डोसा एकदम नंबर 1 छान होतो. याला जास्त काही साहित्य नाही आणि याला खाऊ वाटलं की लगेच आपण झटपट करू शकतो. हे लहानापासून मोठ्यानं